नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये. जसं की तुम्ही आता या दोन कालोडी बघताय 9 ते 12 वयोगटामध्ये ज्या नंबर काढलेला आहे. तर आपण पहिले यांचे जे ओनर आहे त्यांची माहिती घेऊन घ्या. नमस्कार कप्के साहेब. नमस्कार. एकदा तुमचा परिचय द्या आणि कालोडीची संपूर्ण माहिती सांगा. माझं नाव जयराम राजाराम खपके, राहणार दवंगगाव, तालुका रावरी, जिल्हा अहिलीनगर. येथील माझा जयमल्ला डेअरी फार्म या नावाने गोठा आहे. माझ्या गोठ्यामध्ये 70 गायी आहेत. तर आज या ठिकाणी कळस कॉम्पिटिशनमध्ये 9 ते 12 या वयोगटात झालेल्या स्पर्धेमध्ये माझी ही जी कालवड आहे हिचा 3रा क्रमांक आलेला आहे. आणि आमचे मित्र रविभाऊ हासे यांची ही जी कालवड आहे हिचा 2रा क्रमांक आलेला आहे. तर ह्या दोन कालवडीचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे यांच्या आई ABS ब्रूटॅबुलच्या आहे आणि ह्या दोन्ही कालवडी ABS हॅमरच्या आहे. तर यांच्या आईचं वैशिष्ट्य असं आहे की या दोघींच्या आईने जवळजवळ पहिल्याच वेतामध्ये 35 लिटर दूध दिलेलं आहे सेम. आणि आज ह्या ज्या कालवडी आहेत ह्या दोन्ही पण सेम आहेत. यांचं एकदम स्ट्रक्चर सेम आलेलं आहे, सगळ्या गोष्टी सेम आलेल्या आहे, यांचं वेट पण सेम आलेलं आहे. आणि या दोन्ही कालवडींचं वय आज 11 महिने आहे. तर चालून दाखव मित्रांनो. आता ही बघू शकतो तुम्ही, दोन्ही हॅमरच्या घ्या, दोन्ही हॅमरच्या कालवडी आहे. यांची आई ब्रूट आहे. आणि आमचा मानस असा आहे की पुढल्या वर्षी 2 दात मिल्किंग मध्ये आम्ही यांना आणणार आहोत. त्या हिशोबाने यांची तयारी चालू आहे. आता यांच्या आईनं किती दिलेलं दूध? हिच्या आईनं 35 लिटर दूध दिलेलं आहे 35 लिटर पहिल्या वेताला. आणि हिच्या आईनं 38 लिटर. मित्रांनो, कालवडी बघू शकतो तुम्ही, एकदम टॉप क्वालिटी कालवडी. दोन्ही कालवडी बघितल्या, दोन्हीना नंबर घेतलेला आहे. आणि यांचा आईचा जो रेकॉर्ड आहे समजा 35 ते 32 लिटर पर्यंत दोन्हीच्या आईनं दूध दिलेलं आहे. त्यानंतर आता तरी काय वाटतं तुम्हाला, फर्स्ट टायमर मध्ये समजा किती लिटर दूध देऊ शकतो? आम्हाला यांच्याकडून फर्स्ट टायमरला 42 लिटरची अपेक्षा आहे. कारण आईपेक्षा हिचं दूध मिनिमम 7 लिटर वाढेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. 7 लिटर. आणि ह्या कालवडीच काय वाटतं रे भाऊ तुम्हाला? मी पुढच्या वर्षी मध्ये हिला आणण्याचा प्रयत्न करणार आहे. बघूयात कसं मॅनेजमेंट करून आपल्याला हिला चांगलं संगोपन करून कसं हिला आपल्याला मिल्किंग वरती पुढच्या वर्षी 2 दात मध्ये उतरवता येईल. तर बघू शकता. तर आता समजा साधारण वय का आणले यांचं 11 महिने 11 महिने, म्हणजे अजून 3-1 महिन्यानंतर तुम्ही गाभ घालू शकता कालवडी, नाही? तर बघू शकता मित्रांनो, म्हणजे गोठ्यामध्ये इम्पोर्टेड सीमन वापरून, म्हणजे मी हमेशा सांगत आलो आपल्या चॅनलवर, ब्रीडिंग वर काम करा. म्हणजे ब्रीडिंग वर काम केलं तर भविष्यात तुम्ही गोठा यशस्वी करू शकता. आणि आज या पशुपालक तुम्ही बघताय समोर, यांना करून दाखवलेले. म्हणजे पहिल्यापासून ब्रीडिंग वर काम करण रविभाऊ असे झाले, आपले जयराम भाऊ सर झाले. हे म्हणजे प्रख्यात शेतकरी जे काही म्हणजे पहिल्यापासून ब्रीडिंग वर काम करतात. आणि महाराष्ट्रात पण यांचं नाव खूप वर गेलेलं आहे. आणि वर गेलेलंच नाही, त्यांना कळस मध्ये या कालवडी आणून पण दाखवलेले. खरंच त्यांना ते साध्य केलेले. आणि ही अशी माहिती ती कालवडींची. बाकी अजून समोर शेतकरी ज्यांना पशु व्यवसाय करायचा आहे त्यांना आमचा मानस असा आहे की पंजाबला न जाता घरच्याच गोठ्यामध्ये कशी चांगली कालवड तयार करून भविष्यात आपल्याच गोठ्यामध्ये कसं 65 ते 70 लिटर दूध काढता येईल याच्यावरती आता आमचं काम चालू आहे. म्हणजे त्यांचा उद्देश तोच आहे का, जे पण समजा समोर आता दुग्ध व्यवसाय करणारे नवीन युवक जे बी राहणार आहे, फक्त ब्रीडिंग वर काम करा. तुमच्या मार्फत तुम्ही काय सांगा? नमस्कार शेतकरी मित्रांनो. खरं तर गाय संगोपन हे अडाणी माणसाचं काम नाही राहिले, याच्यासाठी शिकेल माणसाचं काम आहे. आणि ब्रीडिंग खूप महत्वाचं आहे, ब्रीडिंग पण महत्वाचं आहे. त्याच्यानंतर मॅनेजमेंट पण खूप महत्वाचं आहे. कारण जो ब्रीडिंग मॅनेजमेंट काम करील तोच पुढे जाईल. आणि आमचा मानस असा आहे, आम्ही ज्यावेळेस प्रदर्शन कळसमध्ये होणार आहे आणि जी कालवड मिल्किंग मध्ये आणणार आहे तर ती कालवड आमच्या गोठ्यात तयार झालेली असेल, आम्ही तीच कालवड आणणार आहे आम्ही कळसमध्ये. आमचा मानस आहे. मित्रांनो, आपण इथं आलोय, सध्या पूर्ण माहितीत नाही घेऊ शकत. आपण सरांच्या दोन्ही जे सर आहे आपले, दोन्ही सरांच्या गोठ्याला एकदा भेट देऊ. व्यवस्थित त्यांना मॅनेजमेंट कसं केलेलं आहे, म्हणजे कालवडी संगोपन कसं केलेलं आहे, कशा प्रकारे केलेलं आहे, ही सगळी माहिती आपण जाणून घेणार आहे. तर आजचा विषय असा होता. आणि बाकी दोन्ही कालवडी बघू शकता. अजून कोणकोणत्या कालवडी आणलेल्या किंवा गाई आणलेल्या आहेत? मी 5 कालवडी आणल्या होत्या. 2 ते 4 एक वयोगटामध्ये होत्या, 5 ते 8 मध्ये 2 होत्या, आणि 9 ते 12 एक मध्ये, आणि आदत गाभण मध्ये एक आहे. त्यापैकी जे सगळे राऊंड झाले त्याच्यामध्ये 5 ते 8 या वयोगटात माझ्या कालवडीचा
एका कालवडीचा पहिला नंबर आणि दुसऱ्या कालवडीचा दुसरा नंबर आलेला आहे. आणि 9 ते 12 ही जी स्पर्धा होती ही खूप अटीतटीची आणि संघर्षाची होती. यामध्ये असे डोळ्याचे पारणे अप्रतिम आणि नावन्य खन्य अशा कालवडी या ठिकाणी आल्या होत्या. आणि या ठिकाणी अतिशय संघर्ष करताना मला 3रा क्रमांक मिळालेला आहे. आणि आता दुपारच्या सेशनमध्ये आता जी आदत गाभण कालवड आहे ही स्पर्धा होणार आहे. त्यामध्ये माझी 22 महिन्याची कालवड आहे, ती 8 महिन्याची गाभण आहे. 8 महिन्याची म्हणजे ब्युटी कॉम्पिटिशन मध्ये. हा ब्युटी कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन. तर चला मित्रांनो, पुढची माहिती तुम्हाला देईनच. हा व्हिडिओ थांबूया. तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.